रोहित पवार आज माझा महाराष्ट्र माझा विजन या कार्यक्रमात संवाद साधतायत. आपण पाहूया. आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सगळ्यात मला असं म्हणता येईल की गेल्या 7 वर्षांपासून तुम्ही पूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहात आणि त्या तुलनेमध्ये तुम्हाला तरुण नेते किंवा अगदी नव्या दमाचे नेते असं म्हटलं गेलं तरी सुद्धा मागच्या 7 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात इतकं काही काही घडलंय ज्याला टू मच पॉलिटिक्स असं आपण म्हणू. त्यामुळे मागची 5 ते 7 वर्ष आणि त्याच्या आधीची 2-3 दशकं याच्यामध्ये घडणाऱ्या ज्या हॅपनिंग्ज आहेत त्याची तुलना मला वाटतं एकसारखीच करता येईल. आत्ताचा जो तुम्ही महाराष्ट्र बघता तो तुम्ही एनव्हिजन केला होता ज्यावेळी तुम्ही राजकारणामध्ये येण्याचा निर्णय घेतलात, पहिली विधानसभा निवडणूक लढवलीत, त्यावेळी तुम्हाला हे दिसत होतं की आत्ता असं राजकीय चित्र असू शकेल, आत्ता ज्या प्रकारचं राजकारण घडतंय, ज्या प्रकारे महाराष्ट्र घडतो आहे, ज्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे, कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? पूर्वी विचारावर बोललं जायचं. भाजपचा विचार, काँग्रेस, राष्ट्रवादी हे आपापले विचार तिथं जपायचे. आज फक्त नेत्याला खुश करण्यासाठी जास्त बोललं जातं आणि खऱ्या अर्थाने आज जे काही राजकारण केलं जाते महाराष्ट्रामध्ये हे खूप सकारात्मक नाही, महाराष्ट्राच्या हिताचं नाही आणि जे काही आता नवीन पिढी येत आहे अतिशय धोकादायक आजचं राजकारण तिथं झालेलं आहे. कारण ह्याच्यातून लोकांना काही मिळणार नाही. नेते मोठे होतील, कॉन्ट्रॅक्टर मोठे होतील, व्यावसायिक मोठे होतील, पण सामान्य लोक जिथं आहेत तिथं राहतील, नाहीतर अतिशय खालच्या लेवलला ते जाऊ शकतील. त्यामुळे हे जे काही आमची अपेक्षा होती त्या पद्धतीचं नक्कीच राजकारण नाही, पण हे बदलावं लागेल. त्यामुळे आज मला कितीही वाटत असलं की चुकीच्या वेळेस मी राजकारणात आलोय का हे आजचं राजकारण बघून वाटतं. पण कधी कधी असं म्हणतात ना की एखादा राजकारणाचा जर बदलायचं असेल तर एकटा आपण नाही बदलू शकत. त्यामुळे आज नवीन पिढीला चांगली संधी आहे चांगल्या विचाराने येऊन हे जे काही चुकीचं चाललंय ते बदलण्याची, आणि ती खूप मोठी जबाबदारी असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये जो तुम्ही शब्द वापरलात की नवीन पिढीसाठी किंवा नव्याने राजकारणात येणाऱ्यांसाठी धोकादायक परिस्थिती आहे आणि नेते मोठे होत आहेत आणि कार्यकर्त्यांना मात्र धोकादायक परिस्थिती आहे, तर हे थोडंसं तुमच्याकडून अधिक समजून घ्यायला आवडेल. जातीवर आणि धर्मावर जेव्हा राजकारण केलं जातं तर त्या जातीचा नेता मोठा होतो, नाहीतर धार्मिक राजकारण आपण जेव्हा करतो, नाहीतर एक धार्मिकता असते आणि एक धर्म अंधता. आम्ही धार्मिकतेवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत, पण धर्म अंधतावर राजकारण करणारे जे लोक आहेत त्यात तो नेता मोठा होतो. पण आजची परिस्थिती तुम्ही बघितली जे रिअल इश्यूज आहेत, म्हणजे मी आत्ता तुमच्याशी बोलतोय, आज आपली जी अनएम्प्लॉयमेंट रेट आहे सगळ्यात जास्त आहे. आत्ता 10वीतून 11वीत जाणारे जी मुलं आहेत त्याच्यामध्ये 30% मुलं 11वीत जातच नाहीत, म्हणजे ते शाळेतून बाहेर पडतात. आणि 12वीतून कॉलेजमध्ये जायचं जो प्रमाण आहे त्याच्यामध्ये 40% मुलं मुली आज शिक्षणापासून वंचित तिथं राहिलेले आहेत. त्यामुळे हे जे काही लोक आहेत म्हणजे 2-3 प्रकार, म्हणजे एज्युकेटेड अनएम्प्लॉईड, म्हणजे जे शिक्षित आहेत पण नोकरी मिळत नाही याचं प्रमाण वाढलंय. शिक्षण त्याचं 2 कारण आहेत, एक तर नोकऱ्या मिळत नाही आणि दुसरं ज्या पद्धतीचं शिक्षण आज दिलं जातं ते एम्प्लॉयबल करण्यासाठी योग्य नाही असा एक तो विषय आहे. आणि दुसरे अनएज्युकेटेड एम्प्लॉईड, आणि हे प्रमाण जेवढं जास्त वाढेल तेवढी सोशल इन्स्टेबिलिटी वाढेल. विकासाबद्दल बोलणं फार अवघड आहे कारण का ते कृतीतून दाखवावं लागतं की तुम्ही काय करणार आहात. पण हे जाती आणि धार्मिक जे राजकारण आहे ते फक्त भडकवायचं. आता दंगल जर घडवायची असेल, जी आज तुम्ही बघितलं महाराष्ट्रात काही प्रमाणात होतं, घडवणारे एसीत बसतात आणि मार खाणारे गरिबाची पोरं असतात. आणि याच्यामध्ये मारणारा पण जो दगड मारत असतो आणि दगड खाणारा पण हा गरिबाचा मुलगा असतं. आणि हे जे काही प्रकारचं राजकारण तसं सोपं असलं तरी महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं नाही. आणि महाराष्ट्राचं विकासाचा दर आपण बघितला, एक्सपोर्ट जे महाराष्ट्रातून बाहेर होतं ते आपण बघितलं, ग्रॉस व्हॅल्यू क्रिएशन महाराष्ट्राचं बघितलं, तर गेल्या 10 वर्षामध्ये हे घटत चाललेलं आहे. आणि की आता तर सरकारकडे बहुमत आहे, तुम्ही